वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या 10वी इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण आपल्या 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोएमला सुरुवात करू. मागच्या तासाला या पोएमवरच्या ज्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आपण आहेत त्या आपण पाहिल्या होत्या. आज आपण पोएमला सुरुवात करू. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. टोपलीवर चंद्रप्रकाश. मग हा टोपलीवर चंद्रप्रकाश कोण मागतोय आणि कोणाकडे मागतोय ते आपण या पोएममध्ये बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, डिअर फ्रेंड्स, आय विल रीड ऑल द पोएम. यू प्लीज लिसन केअरफुली अँड आफ्टर दॅट आय एक्सप्लेन इट. लिसन केअरफुली. ओ मून, गिव मी मूनलाईट, basketful or 2 baskets full with seeds of moonlight. Look at the second stanza. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Written by Sunil Sharma, translated from Dogri. Now this poem was actually written in Dogri language by Sunil Sharma, and after that it was translated into English. This is a beautiful poem by Sunil Sharma. We can see in this poem a little child is requesting the moon. What he requesting? He requesting to give him basketful of moonlight or 2 baskets of moonlight. चंद्रप्रकाश मागतोय किंवा सीड्स ऑफ मूनलाईट, चंद्रप्रकाशाच्या बिया हे लहान मूल चंद्राकडे मागतंय. का मागतंय ते आपण या पोएम मध्ये बघू. नाउ लुक ॲट द फर्स्ट स्टांजा. लुक इट व्हेरी केअरफुली. O moon. Now this is the very first line shows us that the child is talking to the moon itself. या कवितेमधला जो मुलगा आहे तो मुलगा चंद्राशी बोलतोय. पहिल्याच ओळीत आपल्याला समजलं ओ मून, चंद्राला हाक मारली आहे. आपण घरामध्ये आईशी जर बोलणार असू तर आपण जसं आईला हाक मारतो की आई, ए आई, अहो बाबा, अशी आपण त्यांना हाक मारतो आणि त्यांच्याशी बोलायला जसं सुरुवात करतो ना, इन सेम मॅटर द चाइल्ड फ्रॉम दिस पोएम नाउ बिगिन्स टू स्टार्ट टॉकिंग विथ द मून. चंद्राला हाक मारतोय तो, ओ मून, गिव मी मूनलाईट. अरे चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे. काय मागतोय तो? चंद्राला चंद्रप्रकाश मागतोय. किती मागतोय? बास्केट फुल, टोपलीभर, or 2 baskets full. O moon, give me moonlight. Basket full or 2 baskets full. टोपलीभर किंवा 2 टोपल्या पूर्ण भरून मला चंद्रप्रकाश दे, अशी विनंती हे लहान मूल चंद्राला करते. With seeds of moonlight. Seeds of moonlight, चंद्रप्रकाशाच्या बिया पण हा लहान मुलगा त्या चंद्राला मागतोय. Now look at the second stanza. From the city to my village,
आता why this small child requesting the moonlight to moon? चंद्रप्रकाश त्या चंद्राला हे लहान मूल का मागतंय? द रिझन गिवन हिअर. काय रिझन आहे? फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. कशासाठी चंद्रप्रकाश मागतोय तो? त्या बिया कशासाठी मागतोय चंद्रप्रकाशाच्या? फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून तर या लहान मुलाच्या खेड्यापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोघं बाजूला. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. शहरापासून तर खेड्यापर्यंत रस्त्याच्या दोघं साइड्सला त्या मुलाला काय करायचंय? रस्त्याच्या दोघं साइड्सला त्याला त्या चंद्राच्या बिया लावायच्या आहेत आणि दोघं बाजूला त्याला छोटे छोटे प्रकाश देणारे चंद्र जे आहेत ना ते त्याला हवेत. का हवेत ते प्रकाश देणारे चंद्र? त्याचं कारण आता पुढे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. याला हा जो लहान मुले कवितेतला हा काय मागतोय? हा त्या चंद्राकडनं चंद्रप्रकाशाच्या बिया मागतोय. का मागतोय? तर त्याला त्या बिया शहरापासून तर त्याच्या खेड्यापर्यंत रस्त्याच्या दोघं बाजूला लावायचे आहेत की जेणेकरून त्या रस्त्याच्या दोघं बाजूला प्रकाश देणारे छोटे छोटे चंद्र येतील. मग त्या रस्त्यावरती त्याला प्रकाश कशासाठी हवा आहे? त्याचं रिझन पुढे दिलेलं आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. संपूर्ण खेडं जे ते त्या शहरामध्ये रोज काम करण्यासाठी जातं, रोजगारासाठी, नोकरी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, म्हणून ते सगळे लोक त्या शहरामध्ये जातात. आणि मग काय होतं? इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. त्या खेड्यापासून ते जे शहर आहे की जिथे त्या खेड्यातले सगळे लोक नोकरी करण्यासाठी म्हणून जातात, ते खेडं कुठे आहे? ते खूप दूर आहे. इट इज क्वाईट फार फ्रॉम द विलेज, सो इट बिकम्स डार्क ऑन देअर वे बॅक. जेव्हा त्या लोकांना घरी परत यायचं असतं नोकरीवरनं, तेव्हा खूप अंधार झालेला असतो. आणि मग अंधारात काय होतं? द रूट इज टफ. तो जो रस्ता आहे तो खाचखळग्यांनी भरलेला असा रस्ता आहे. फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्त्यामध्ये विंचू आहेत, सापसुद्धा आहेत, काटेकुटे आहेत, असा खाचखळग्यांनी भरलेला तो रस्ता आहे. नायदर बस नॉर कार प्लाईज. त्या रस्त्यावरनं बस सुद्धा येत नाही किंवा बैलगाड्या सुद्धा जात येत नाही. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि जेव्हा या लहान मुलाचे वडील घरी परत येतात, नोकरीवरनं घरी येतात ते, तेव्हा काय होतं? हे जे लहान मूल असतं हे झोपी गेलेलं असतं. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि सकाळी काय होतं? जेव्हा हे मूल झोपलेलं असतं तेव्हा त्या मुलाचे वडील जे ते सकाळी नोकरीवरती निघून जातात. म्हणजे ते घरी जेव्हा येतात तेव्हा सुद्धा हा मूल झोपलेला असतो. आणि जेव्हा ते सकाळी लवकर कामावर निघून जातात तेव्हा सुद्धा हा मुलगा काय असतो? हा झोपलेला असतो. म्हणून मग तो पुन्हा चंद्राला विनंती करतोय. अगेन द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू मून, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. ऑन लोन. हा लहान मुलगा जो आहे तो चंद्राकडून बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चंद्रप्रकाश हा लोनने मागतोय, उधार मागतोय. तो म्हणतोय की चंद्रा, मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट कसा दे? उधार दे, लोनने दे. कशासाठी? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. तो जो अंधारी रस्ता आहे की ज्या रस्त्यावरती विंचू आहेत, साप आहेत, अशा रस्त्याला त्याला काय करायचंय? त्याला उजळवायचंय. तिथे त्याला प्रकाश आणायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. तो रस्ता त्याला उजळायचा आहे, तिथे त्याला प्रकाश आणायचा आहे. कशासाठी प्रकाश आणायचा आहे तिथे? कशासाठी तो रस्ता उजळायचा आहे? सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. जेणेकरून त्याचे वडील जे आहेत ते लवकर घरी येतील. तो लहान मुलगा झोपी जायच्या आत त्याचे वडील घरी परत येतील. आणि ते जर लवकर घरी परत आले, हे लहान मूल झोपायच्या आत जर ते लवकर घरी आले, तर मग काय होईल?
आय टू वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. कारण ह्या लहान मुलाला त्याच्या वडिलांकडनं झोपी जायच्या आधी फेअरी टेल्स आणि स्टोरीज, गोष्टी आणि परिकथा या त्याच्या वडिलांकडनं त्याला ऐकायच्या आहेत. म्हणून तो चंद्राला म्हणतोय की चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे. मी त्या बिया काय करेल, चंद्रप्रकाशाच्या बिया काय करेल, त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला लावेल आणि जेणेकरून त्या रस्त्यावरती प्रकाश पडेल. आणि म्हणून मग त्याचे वडील जे आहेत ते घरी लवकर येऊ शकतील. सो द चाइल्ड फ्रॉम दिस पोएम रिक्वेस्टिंग बास्केट फुल ऑफ मूनलाईट फ्रॉम द मून ऑन लोन. उधार मागतोय. शेवटचं कडवं बघा. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन साइड्स ऑफ द पाथ. आणि शेवटच्या कडव्यामध्ये, शेवटच्या स्टांजामध्ये पुन्हा ते लहान मूल काय करतंय, चंद्राकडे चंद्रप्रकाशाच्या बिया उधार मागतंय. कारण त्याला त्या बिया कुठे लावायच्या आहेत? फ्रॉम द सिटी टू द विलेज, ऑन द बोथ साइड्स ऑफ दिस रोड. ही वॉन्ट्स टू सो दॅट सीड्स. त्या लहान मुलाला शहरापासून तर खेड्यापर्यंत रस्त्याच्या दोघं कडेला त्या प्रकाशाच्या बिया लावायच्या आहेत. कशासाठी? तर त्याचे वडील आणि खेड्यातले सगळे लोक ते लवकर घरी परत येऊ शकतील आणि ते लहान मुलं जी आहेत खेड्यातली, ती लहान मुलं झोपी जाण्याच्या आधी त्यांच्या वडिलांना ते बघू शकतील. नाउ दिस इज द ब्युटिफुल पोएम बाय सुनील शर्मा. ओके, ही पोएम झाली विद्यार्थी मित्रांनो. स्वाध्याय म्हणून काय करायचं आहे? स्वाध्याय म्हणून पान नंबर 19 वरची पहिली, दुसरी आणि तिसरी ॲक्टिव्हिटी जी आहे ती स्वाध्याय म्हणून सोडवून आणायची आहे. वहीमध्ये सोडवून ठेवायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या सेशनला भेटूया. गुड डे.